तर नमस्कार मित्रांनो, राम राम. अभिभैरगी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करतो. आता तुम्ही म्हणत असणार की रात्रीची पण ब्लॉगिंग स्टार्ट केली का? पण मित्रांनो, रात्र नाही, सकाळचे 4 वाजले. मी जातोय करणला सोडायला 40गाव. आता रस्त्याने जाताना 2 तास असा दिसला, त्याच्यामुळे जिकडनं गेलो तिकडनं परत आलोच. 40गाव काय डेव्हलप केलंय मंगेश दादाने, हा तोडच नाही या सिटीला. 5:30ला घरी आलो आणि झोपलो. 10ला उठलो, परत जिमकडे गेलो. पण मला एक सांगा, तुमच्याकडे असे प्राणी आहेत का की ज्यांना लागलेलं असल्यावर सुद्धा ते खुश होणार? आमच्याकडे आहे, बघून घ्या. पण ती स्माइल वेगळ्याच कारणासाठी होती, कारण त्याला पायाला लागलं होतं आणि खोकल्याचं औषध दिलं होतं. म्हटलं ठीक आहे बाबा, आता काय करणार आहे. म्हटलं या गोळ्या वेळेवर घे, नाही तर तुला सलाईन लावायची वेळ यायची. म्हटलं मग काय, गेलो मारुतीरायांच्या मंदिरावर, कारण आज मंगळवार आहे ना आणि आपण नैवेद्य लावायला जात असतो. मग काय, हनुमंतरायांना नैवेद्य वगैरे लावलं, मागितलं वगैरे काही नाही त्यांच्याकडे, कारण त्यांना जे जायचं असतं ते तेच देता भाऊ. त्याच्यामुळे मागून काही फायदा नाही आणि आपण त्याच्यात समाधानी आहे. अशी चौपाई लिहिलेली नाही की होई सोई राम रची राखा, आणि आपण त्याच समाधानी. त्याच्यामुळे विषय नाही ना. शुभम भेटला, त्याच्यासोबत 2 मिनिटं बोललो, घरी आलो आणि बघतो तर काय, आपला डिस्टीव्हचा रिचार्ज संपलेला होता आणि पप्पांनी डायरेक्ट नवीन सेटअप बॉक्सेस मागून घेतलेला होता. मग त्याचं काम झाल्यानंतर पेट्रोल पंपवर गेलो, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. मुकेश, मी आणि गणेश निघालो बँकेमध्ये. टार्गेटला जायचं होतं, कारण गणेशच्या बँकमध्ये काहीतरी फ्रॉड झालं होतं. 56 रुपये बॅलन्स होतं, पण ते अकाउंट आम्हाला बंद करायचं होतं. ते अकाउंट बंद केलं. मुकेशने एक गोड स्माईल दिली. एवढं मोठं वाक्य मी डायरेक्ट एका श्वासात बोलून टाकलं ना भाई. मग या काकांकडे लक्ष गेलं. म्हटलं इतर ब्रँचचे जे सिक्युरिटी असतात त्यांना डोक्याला ताण असतं, हे एकदम निवांत आहे, कारण इथं गर्दीनी ना. मग गेलो घरी, जाऊन झोपून घेतलं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री राम.